नमस्कार. तर डोमेस्टिक होम ॲप्लायन्सेस किंवा ज्याला आपण घरगुती विद्युत उपकरणं म्हणतो, त्या उपकरणांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती इलेक्ट्रिकल उपकरणं आपण घरामध्ये दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो. त्यामध्ये हीटर असेल, गिझर असेल, इलेक्ट्रिक शेगडी असेल, त्यानंतर हॉटप्लेटचा काही ठिकाणी वापर केला जातो. आणि हॉटप्लेट आपल्याला सांगितलेलं आहे का हॉटप्लेट जास्तीत जास्त लॅबोरेटरी जी असते, मग ती मेडिकलची लॅबोरेटरी असेल किंवा इंडस्ट्रीयल लॅबोरेटरी असेल, वेगवेगळ्या केमिकल कंपन्यांच्या लॅबोरेटरी असतात, त्याबरोबर फार्मास्युटिकलच्या लॅबोरेटरी असतात. त्यामध्ये या हॉटप्लेटचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केलेला असतो. आणि या लेक्चरमध्ये आपल्याला प्रत्येक जवळजवळ 40 ते 50% घरांमध्ये वापरलं जाणारं जे ॲप्लायन्सेस आहे, मायक्रोवेव्ह ओव्हन. या मायक्रोवेव्ह ओव्हनच्या पूर्वी साधं जे ओव्हन होतं ते मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जायचं. मुख्यत्वे बेकरी आयटम वगैरे बनवण्यासाठी या ओव्हनचा काही मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. आणि त्याचबरोबर या ओव्हनचं नाव मायक्रोवेव्ह ओव्हन. मायक्रो म्हणजे काय? स्मॉल वेव्हचा याच्यामध्ये काय केलेला असतो, वापर करून घेतलेला असतो. म्हणून याला काय म्हटलं जातं, मायक्रोवेव्ह ओव्हन असं म्हटलं जातं. आणि या लेक्चरमध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे, याचं मायक्रोवेव्ह ओव्हन जे असतं त्याचं इंट्रोडक्शन, त्यानंतर अबाउट मायक्रोवेव्ह, त्याचं प्रिन्सिपल काय आहे, हाऊ इट वर्क्स, कसं कार्य करतं ते, आणि त्याचे ॲप्लिकेशन्स कुठे कुठे वापरलं जातं, इफेक्ट्स ऑफ मायक्रोवेव्ह ओव्हन, आणि या मायक्रोवेव्ह ओव्हनचे काही जे परिणाम जे असतात याचे काही दुष्परिणामसुद्धा आहेत थोडे, तर ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये पाहायचे आहेत. तर यामधील याचे इंट्रोडक्शन ऑफ मायक्रोवेव्ह ओव्हन. अ मायक्रोवेव्ह ओव्हन इज अ किचन ॲप्लायन्सेस, म्हणजे हे किचनमध्ये वापरलं जाणारं एक उपकरण आहे. दॅट कॅन कम इन मेनी डिफरंट साईज अँड स्टाईल. हे वेगवेगळ्या साईजमध्ये, याची साईज जी असते ती कशामध्ये दिलेली असते, लिटरमध्ये दिलेली असते. कशामध्ये दिलेली असते, लिटरमध्ये याची साईज दिलेली असते. आणि वेगवेगळ्या आकारामध्ये असतं, वेगवेगळ्या स्टाईलमध्ये हे उपलब्ध आहे. मायक्रोवेव्ह रेडिएशन प्रायमरीली टू कुक ऑर हीट फूड. याच्यामध्ये जे मायक्रोवेव्ह उष्णता जी असते ती उष्णता त्या पदार्थांपर्यंत मायक्रोवेव्हच्या स्वरूपामध्ये काय केली जाते, पाठवली जाते. म्हणून याला काय म्हटलं जातं, मायक्रोवेव्ह ओव्हन असं म्हटलं जातं. दिस इज accomplished by using microwaves, almost always emitted from a magnetron to excite water preliminary and other polarized molecules within the food to the heated. This excitation is fairly uniform, leading to food being heated everywhere all at once. म्हणजे याच्यामध्ये काही जे आपण पदार्थ वगैरे ठेवलेले असतील किंवा काही याच्यामध्ये कुकिंग करायचं असेल मायक्रोवेव्हमध्ये, त्यापर्यंत हे जी उष्णता असते ती रेडिएशनच्या स्वरूपामध्ये काय होत असते, त्या अन्नपदार्थापर्यंत पोहोचते. आणि यासाठी मायक्रोवेव्हचा त्या ठिकाणी काय केलेला असतो, वापर केलेला असतो. म्हणून याला मायक्रोवेव्ह ओव्हन असं म्हटलं जातं. नंतर पुढची जी स्लाईड आहे याच्यामध्ये मायक्रोवेव्ह ओव्हनचं बेसिक स्ट्रक्चर, साधारणपणे याचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने असतं ते दिलेलं आहे. तर यामध्ये जे डायग्राम दाखवलेले आहे, सर्वात वरच्या बाजूला स्टरर कशासाठी असतो, त्याला एक छोटासा फॅन लावलेला असतो वरच्या टॉपला, आणि त्या फॅनमुळं जे उष्णता
हीट चेंबरमधून जी येणार आहे ती त्या फॅनकडे येते आणि फॅनच्या साहाय्याने ती त्या ओव्हनमध्ये काय केली जाते, आतमध्ये सोडली जाते. नंतर वेव्ह गाईड पाईपच्या स्वरूपामध्ये आहे तो. नंतर मॅग्नेट्रॉन कशासाठी आहे तर त्यासाठी कंट्रोलिंग वगैरे करण्यासाठी मॅग्नेट्रॉन असतं. नंतर पॉवर कॉर्ड, त्याला 3 पिनच्या साहाय्याने सिंगल फेजचा सप्लाय देण्यासाठी 3 कोर कॉर्ड काय केलेली असते, वापरलेली असते. आणि ही 3 कोर PVC इन्सुलेटेड केबल, त्याला एका बाजूला कनेक्शन केलेलं असतात आणि दुसऱ्या बाजूला काय लावलेला असतो, त्याला 3 पिन टॉप लावलेला असतो. नंतर समोरून आपल्याला त्याचं जे डोअर जे आहे त्या डोअरसाठी काय वापरलेलं आहे, काच वापरलेली आहे, कुकिंग कॅव्हिटी. तर आतमध्ये जे चेंबर आहे त्याला काय म्हटलं जातं, कुकिंग कॅव्हिटी असं म्हटलं जातं. नंतर टर्न टेबल म्हणजे ज्याच्यामध्ये आपण आतमध्ये पदार्थ ठेवणार आहोत त्याला टर्न टेबल असं म्हटलं जातं. आणि बाजूलाच डोअर अँड चोक, तर त्याच्यामध्ये चोकचा सुद्धा वापर केलेला असतो. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये काय असतात, या मायक्रोवेव्ह ओव्हनचं बेसिक स्ट्रक्चर असतं. त्यानंतर याची हिस्ट्री, याचा शोध कसा लागलेला आहे मायक्रोवेव्ह ओव्हनचा. इन्व्हेंटेड ॲक्सिडेंटली बाय डॉक्टर पेरी ली बॅरॉन स्पेन्सर या शास्त्रज्ञाने काय लावलेलं आहे, या मायक्रोवेव्ह ओव्हनचा शोध लावलेला आहे. व्हाईल टेस्टिंग अ मॅग्नेट्रॉन ड्युरिंग वर्क ही डिस्कवर्ड द कॅन्डी बार इन धिस पॉकेट मेथड. म्हणजे मॅग्नेट्रॉन जे असतात आणि याचे जे पॅकेट वगैरे जे असतात मॅग्नेट्रॉनचे, ते याच्यामध्ये काय केले, त्यांचा याच्यामध्ये वापर केलेला असतो. एक्सपेरिमेंटेड विथ अदर फूड products, popcorn and eggs and released microwave can cook food quickly. याच्यामध्ये जर आपण काही पदार्थ जर ठेवले तर ते काय होतं, लगेचच त्याच्यामध्ये कुकिंग केले जातात. ॲट 1947 1947 फर्स्ट कमर्शियल मायक्रोवेव्ह ओव्हन प्रोड्युस्ड. 1947 पहिलं कमर्शियल मायक्रोवेव्ह ओव्हन काय झालं, तयार करण्यात आलं. आणि त्याचं त्यावेळेस नाव ठेवलं होतं कॉल्ड रॅडांगे, असं त्याचं नाव काय केलेलं होतं, त्यावेळेस ठेवलेलं होतं. आणि मोस्टली यूज्ड बाय रेस्टॉरंट्स, रेल रोड, कार्स, ओशियन लाईन्स अँड मिलिटरी. सुरुवातीला याचा उपयोग मोठ्या प्रमाणामध्ये रेस्टॉरंटमध्ये केला जायचा, रेल्वेमध्ये केला जायचा, कारमध्ये केला जायचा, ओशियन लाईन म्हणजे समुद्रामध्ये जे जहाजं वगैरे जे असतात त्याच्यामध्ये केला जायचा, आणि मिलिटरीमध्ये अन्नपदार्थ गरम ठेवण्यासाठी याचा वापर केला जायचा. इम्प्रूव्हमेंट अँड रिमेड 1967 फर्स्ट डोमेस्टिक मायक्रोवेव्ह ओव्हन. आणि याच्यामध्ये काही बदल होऊन, काही चेंजेस करून 1967 प्रथमतः घरगुती वापरातील मायक्रोवेव्ह ओव्हन काय केलं, तयार केलेलं आहे. तर अशा पद्धतीने याची काय आहे, हिस्ट्री आहे, याचा इतिहास आहे. तर याच्यामध्ये महत्त्वाचं जे मायक्रोवेव्ह ज्या वापरल्या जातात, तर या मायक्रोवेव्ह म्हणजे नेमक्या काय असतात ते आपल्याला या टॉपिकमध्ये पाहायचं आहे. व्हॉट आर मायक्रोवेव्ह, मायक्रोवेव्ह म्हणजे काय. मायक्रोवेव्हज आर अ फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी. मायक्रोवेव्ह म्हणजे काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जीचा हे एक भाग आहे किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जीचं हे एक स्वरूप आहे. जसं इंडक्शन कुकरमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी त्या ठिकाणी वापरलेली असते, इंडक्शन वापरलेलं असतं. त्याचप्रमाणे या मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा कशाचा वापर केलेला असतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जीचा वापर केलेला असतो. लाईक
लाईट वेव्ज और रेडिओ वेव्ज. जशा प्रकाशाच्या लहरी असतात किंवा रेडिओच्या लहरी असतात त्याच्याप्रमाणेच ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जीच्या सुद्धा काय असतात, वेव्ज असतात, लहरी असतात आणि त्यांचा वापर या मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये केला जातो. मायक्रोवेव्ज आर युज्ड एक्सटेन्सिव्हली इन कम्युनिकेशन. आता तसं जर आपण टेक्नॉलॉजीमध्ये जर पाहिलं तर या मायक्रोवेव्हचा उपयोग सुरुवातीला मुख्यत्वे कशासाठी केला जायचा, कम्युनिकेशनसाठी केला जायचा. आता याच्यामध्ये कम्युनिकेशन चॅनलमध्ये बरेचसे चेंजेस होऊन आता काय वापरलं जातं, फायबर ऑप्टिक केबल वापरून कम्युनिकेशन केलं जातं. आणि आत्ताच्या कम्युनिकेशन सिस्टममध्ये कशाचा वापर केलेला आहे, प्रकाशाचा वापर केलेला आहे. कारण प्रकाशाचा वेग हा आवाजाच्या वेगापेक्षा कसा असतो, जास्त असतो. म्हणून त्या ठिकाणी कम्युनिकेशनसाठी सध्या कशाचा फायबर ऑप्टिक केबलमधून लाईट सोडली जाते आणि त्याच्यामुळं कम्युनिकेशन कसं झालेलं आहे, फास्ट झालेलं आहे. सच ॲज टू रिअली लॉंग डिस्टन्स टेलिफोन सिग्नल्स, टेलिव्हिजन प्रोग्राम्स अँड कम्प्युटर इन्फॉर्मेशन अक्रॉस द अर्थ और टू अ सॅटेलाइट इन स्पेस. ज्याप्रमाणे सॅटेलाईटचा सध्या मोठ्या प्रमाणामध्ये कम्युनिकेशनसाठी वापर केला जातो आणि या सॅटेलाईटपासून उपकरणापर्यंत ज्या वेव्ज येतात, ज्या लहरी येतात त्याची वेगवेगळी फ्रिक्वेन्सी असते प्रत्येक चॅनलची ठरलेली. आणि त्याचप्रमाणे ज्या लहरी असतात त्याच प्रकारच्या लहरी या मायक्रोवेव्ह मॅग्नेटिझममुळे निर्माण होतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमुळे निर्माण होतात आणि त्याच लहरीचा उपयोग या मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये केलेला असतो. गुड फॉर ट्रान्समिटिंग इन्फॉर्मेशन बिकॉज इट कॅन पेनेट्रेट हेज, लाईट ट्रेन अँड स्नो, क्लाउड्स अँड स्मोक्स. आणि या लहरींवरती जर ढगाळ वातावरण असेल किंवा पावसाचं हे असेल तर आपण पाहतो कधीकधी जी डिश जी असते टी व्हीची, ढगाळ वातावरण जर असेल, पाऊस जर असेल तर चॅनल काय होतात आपल्याला व्यवस्थित दिसत नाहीत. त्याच्यावरती जसा परिणाम होतो तसा या मॅग्नेटिक मायक्रोवेव्हवरती मात्र कुठल्याही वातावरणाचा परिणाम होत नसतो. ऑल्सो युज्ड इन radars and in detecting speeding cars. याचा उपयोग रडारमध्ये केला जातो आणि त्याचबरोबर कारचा स्पीड वगैरे डिटेक्ट करण्यासाठी सुद्धा या मायक्रोवेव्हचा काय केला जातो, वापर केला जातो. मायक्रोवेव्ह हॅज बिकम मोस्ट फॅमिलियर ॲज द एनर्जी सोर्स फॉर कुकिंग फूड. आणि या मायक्रोवेव्हचा वापर सध्या या कुकिंग फूडसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये करत आहेत. त्यानंतर हे जे मायक्रोवेव्ह ओव्हन जे असतं, वर्किंग प्रिन्सिपल ऑफ मायक्रोवेव्ह ओव्हन, मायक्रोवेव्ह ओव्हनचं असणारं वर्किंग प्रिन्सिपल, याचं कार्य करण्याचं तत्व. मायक्रोवेव्ह ओव्हन युजेस मायक्रोवेव्ह रेडिएशन टू हीट फूड इन द सब्जेक्ट इनसाइड द ओव्हन. त्या ओव्हनच्या कॅबिनेटमध्ये, आतल्या कॅबिनेटमध्ये काही जे अन्नपदार्थ ठेवलेले असतात त्या अन्नपदार्थापर्यंत उष्णता पोहोचवण्याचं काम हे मायक्रोवेव्ह रेडिएशनच्या मार्फत होत असतं. मायक्रोवेव्ह रेडिएशन्स आर रेडिओ वेव्ज विथ फ्रिक्वेन्सीज 2500 मेगाहर्ट्ज. आणि या मायक्रोवेव्हची फ्रिक्वेन्सी जी असते ती साधारणपणे 2500 मेगाहर्ट्ज एवढी असते. अँड द रेडिओ वेव्ज ॲट दिस फ्रिक्वेन्सी हॅज ॲन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. तर यामध्ये ज्या वेव्ज निर्माण होतात याला सुद्धा विशिष्ट काय असते, फ्रिक्वेन्सी असते. मग ही फ्रिक्वेन्सी AC सप्लाय जो असतो त्या AC सप्लायची फ्रिक्वेन्सी किती आहे, फक्त 50 हर्ट्ज एवढी फ्रिक्वेन्सी आहे. परंतु या मायक्रोवेव्हची फ्रिक्वेन्सी ही किती आहे, 2500 मेगाहर्ट्ज एवढी लार्जेस्ट फ्रिक्वेन्सीच्या वेव्हलेंथ याच्यामध्ये या मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये वापरलेल्या असतात. त्यानंतर
टेक्निकल डिझाईन ऑफ मायक्रोवेव्ह ओव्हन. या मायक्रोवेव्ह ओव्हनचं टेक्निकल डिझाईन कसं असतं तर इन जनरल द मायक्रोवेव्ह ओव्हन कन्सिस्ट ऑफ 2 मेन ऑफ ऑपरेशन. द कंट्रोल युनिट म्हणजे संपूर्ण याच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी असणारे युनिट, त्याला कंट्रोल युनिट असं म्हटलं जातं. अँड सेकंड प्रोडक्शन युनिट हाय व्होल्टेज आणि त्याला लागणारा सप्लाय. तर याच्यामध्ये जे वेगवेगळे पार्ट्स वगैरे जे असतात तर याच्यामध्ये ट्रायक वापरलेला आहे. हाय व्होल्टेज निर्माण करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर वापरलेला असतो. ACचं DC करण्यासाठी डायोड वापरलेला आहे. कॅपॅसिटर वापरलेला आहे. नंतर कॅव्हिटी लॅम्प वापरलेला आहे. ब्लोअरसाठी एक मोटर वापरलेली आहे. नंतर वेव्ह गाईड त्या ठिकाणी आहे. नंतर स्टरर ब्लेड त्या ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये दिसतात. आणि मायक्रोवेव्ह इन कोटिंग चेंबर आणि कशा पद्धतीने त्या मायक्रोवेव्ह जे असतात चेंबरकडे कशा पद्धतीने फेकल्या जातात हे या डायग्रॅममध्ये दाखवलेलं आहे. तर याच्यासाठी ज्या कंपनीचं मायक्रोवेव्ह असतं त्या कंपनीनं त्याचं काय दिलेलं असतं, प्रत्येक प्रॉडक्टचं युजर गाईड दिलेलं असतं, त्याचं स्पेसिफिकेशन दिलेलं असतं आणि त्या युजर गाईडप्रमाणेच आपण त्याचा काय केलेला त्याचा वापर केला गेला पाहिजे. आणि यालासुद्धा AC सप्लाय देण्यासाठी 3 पिनची कॉर्ड वगैरे या ठिकाणी काय केलेली असते, वापरलेली असते. PVC इन्सुलेशन असलेली 3 कोर केबल पॉवर सप्लायसाठी वापरलेली असते. नंतर हाऊ डज अ मायक्रोवेव्ह ओव्हन कुकिंग. मायक्रोवेव्ह ओव्हन कशा पद्धतीने कुकिंग करतं याबद्दल यामध्ये माहिती सांगितलेली आहे. द मायक्रोवेव्ह ओव्हन कुक फूड फ्रॉम द इनसाइड टू आउटसाइड. त्याच्यामध्ये जे त्याचं कॅबिनेट आहे, चेंबर जे आहे त्याच्यामध्ये अन्नपदार्थ ठेवल्यानंतर टेम्परेचर सेट करायचं, टाईम सेट करायचा. आपल्याला अंदाजे माहिती असतं का प्रत्येक पदार्थ शिजण्यासाठी किती टेम्परेचर पाहिजे आणि किती वेळ पाहिजे कुकिंग होण्यासाठी. ते सेट केल्यानंतर तेवढ्या वेळानंतर बरोबर तेवढंच टेम्परेचर त्या अन्नपदार्थाला मिळणार आणि तेवढ्याच वेळेमध्ये ते काय होणार, मायक्रोवेव्ह ॲटोमॅटिक बंद होईल. ॲब्सॉर्ब्स वॉटर अँड फॅट अँड शुगर मॉलिक्युल्स कन्सिस्टिंग ऑफ फूड रेडिओ वेव्ज. आणि हे ज्या वेव्ज वगैरे जे असतात त्या अन्नपदार्थापर्यंत पोहोचून त्यांना उष्णता पुरवण्याचं काम करत असतात. टेम्परेचर ऑफ फूड पार्टिकल्स ॲट द सेम टाईम अँड द सेम टेम्परेचर बिकॉज ऑल द पार्टिकल्स आर राइज्ड ॲट द सेम टाईम इज नॉट ट्रान्समिटेड टू द हीट कंडक्शन. तर याच्यामध्ये कंडक्शन ही पद्धत वापरलेली नसते. कंडक्शन म्हणजे काय, उष्णतेचं एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जे वहन होतं त्याला कंडक्शन. आणि कंडक्शन कुठल्या मेथडमध्ये चालतं, जर समजा एखादा लोखंडाचा रॉड आहे, त्या लोखंडाच्या रॉडला आपण त्याच्या एका टोकाला उष्णता दिली तर काही वेळाने काय होतं, दुसरं टोक त्याचं गरम होतं. याला काय म्हटलं जातं, कंडक्शन असं म्हटलं जातं. परंतु उष्णतेचं वहन जे आहे हे याच्यामध्ये कंडक्शन मार्फत होत नाही. उष्णतेचे वहन करण्याच्या 3 पद्धती आहेत, कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. रेडिएशन म्हणजे किरणोत्सारिता, कन्व्हेक्शन म्हणजे उकळतं पाणी वगैरे त्याच्यामध्ये जी उष्णता निर्माण होते त्याला कन्व्हेक्शन असं म्हटलं जातं. आणि कंडक्शन म्हणजे लोखंडाच्या एका बाजूला उष्णता दिल्यानंतर त्याच्यामध्ये काय होतं, दुसऱ्या बाजूला उष्णता निर्माण होते. तर या तिन्हीपैकी कुठलेही उष्णतेचं ट्रान्समिशन करण्यासाठी पद्धत याच्यामध्ये वापरलेलं नसते. तर काय वापरलेलं असतं, फक्त मायक्रोवेव्ह वेव्ज. आणि ह्या कशामार्फत निर्माण होतात, इंडक्शनमुळे ह्या वेव्ज निर्माण होत असतात. इंडक्शन आणि मॅग्नेटिझम याच्यामुळे ह्या वेव्ज निर्माण होतात आणि त्या काय होतात, ते अन्नपदार्थ शिजवण्याचं काम करतात. त्यानंतर या मायक्रोवेव्ह ओव्हन जे असतं याचे ॲप्लिकेशन्स काय ॲप्लिकेशन्स आहेत. तर यामध्ये मायक्रोवेव्ह ओव्हन आर पॉप्युलर फॉर रिचिंग प्रिव्हियसली कुक्ड फूड
अँड कुकिंग व्हेजिटेबल्स. यामध्ये दोन्ही प्रकारचे पदार्थ वगैरे जे असतात ते आपल्याला काय करता येतात, कुकिंग करता येतात. ते आर ऑल्सो युजफुल फॉर रॅपिड हिटिंग ऑफ अदरवाईज स्लोली प्रिपेअर्ड कुकिंग आयटम्स. आपल्याला जलद उष्णताही याच्यामध्ये देता येते आणि हळूहळू उष्णतासुद्धा याच्यामध्ये देता येते. लो, मिडियम, हाय अशा स्वरूपामध्ये याला आपल्याला उष्णता काय करता येते, कुकिंगसाठी प्रिपेअर करता येते. स्लोली प्रिपेअर्ड कुकिंग ॲटम्स सच ॲज बटर, फॅट्स अँड चॉकलेटसुद्धा याच्यामध्ये काय करता येतात, आपल्याला बनवता येतात. द ओव्हन इज यूज्ड टू हीट फ्राईंग ऑइल अँड अदर व्हेरी ऑइली ॲटम्स. तर याच्यामध्ये फ्राय वगैरे करण्यासाठी सुद्धा याचा आपल्याला उपयोग करता येतो. सच ॲज बेकॉन विच अटेन फार हायर टेम्परेचर दॅन दॅट ऑफ बॉइलिंग वॉटर. तर याच्यामध्ये बॉइलिंग वॉटरपेक्षाही जास्त टेम्परेचर आपल्याला काय करता येतं, त्या ठिकाणी रेडिएट करता येतं आणि अशा पद्धतीने याचे काय आहेत, ॲप्लिकेशन आहेत. नंतर याचे हार्मफुल इफेक्ट कुठलाही हे म्हटल्यानंतर त्याचे ॲडव्हान्टेजेस असणार, डिसॲडव्हान्टेजेस असणार. तर याच्यापासून काही इफेक्ट्स पण असतात. कॅन्सर कॉजिंग इफेक्ट्स. आपण यामधील जर अन्नपदार्थ जास्त प्रमाणामध्ये जर सेवन केले तर याच्यामुळे कॅन्सरसुद्धा होण्याची शक्यता असते. म्हणून याला कॅन्सर कॉजिंग इफेक्ट्स असं म्हटलं जातं. नंतर डिक्रीजेस इन न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू. याच्यामध्ये आपण अन्नपदार्थ शिजवल्यानंतर त्या अन्नपदार्थामध्ये जे न्यूट्रिशियन असतात, समजा प्रोटीन असतील, व्हिटॅमिन असतील, ते कमी होण्याचं प्रमाण या मायक्रोवेव्ह ओव्हनमुळं होत असतं. म्हणून डिक्रीज इन न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ फूड. अन्नाचं जे न्यूट्रिशन असतात ते या मायक्रोवेव्हमुळं काय होत असतात, कमी होत असतात. आणि बायोलॉजिकल इफेक्ट्स, बायोलॉजिकल म्हणजे जैविक इफेक्ट वगैरे जे असतात ते सुद्धा अन्नपदार्थावरती होतात. म्हणून याचा वापर करताना कसा करायला पाहिजे, लिमिटेड. अगदी प्रत्येक स्वयंपाक जर आपण त्या मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये जर बनवला तर त्याचे हार्मफुल इफेक्टसुद्धा आहेत. म्हणून लिमिटेड कामापुरता आणि अतिशय कमी याच्यासाठी याचा काय करायचा असतो, उपयोग करायचा असतो. तर अशा पद्धतीने आपण मायक्रोवेव्ह ओव्हन जे असतं त्याच्याबद्दल माहिती पाहिलेली आहे. आणि घरगुती विद्युत उपकरणामध्ये आत्तापर्यंत आपण 5-6 प्रकारचे जे ॲप्लायन्सेस आहेत त्याची माहिती पाहिलेली आहे. अजून आपल्याला याच्यामध्ये बरेचसे ॲप्लायन्सेस राहिलेले आहेत. मिक्सर आहे, त्यानंतर ग्राइंडर असतं, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे फॅन आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे अजून याच्यामध्ये ब्लेंडर वगैरे जे असतं ते राहिलेलं आहे. नंतर हेअर ड्रायर घरगुती याच्यामध्ये वापरतात. असे अनेक जे डोमेस्टिक इलेक्ट्रिकल ॲप्लायन्सेस आहेत ते आपल्याला याच्यामध्ये या टॉपिकमध्ये काय करायचे आहेत, नंतरच्या पिरियडला एक एक ॲप्लायन्सेसचा अभ्यास करायचा आहे. धन्यवाद. थँक्यू.